काल रायगडावर औरंगजेबाच्या थडग्याचा अमित शहांकडून समाधी असा उल्लेख करण्यात आला। यावर संजय राऊतांनी निशाणा साधलाय। यापेक्षा वाईट महाराष्ट्रासाठी काय होऊ शकतं असं म्हणत राऊतांनी अमित शहांवर घणाघात केलाय। मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट खटकली नाही का असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय। धर्मवीर संभाजी महाराज, महारानी ताराबाई, धनोजी, संतोजी, शिवाजी के बाद औरंगजेब जब तक जिंदा रहा उसके सामने लड़ते रहे, जूझते रहे, यहाँ तक कि अपने आप को आलमगीर कहने वाला व्यक्ति महाराष्ट्र में पराजित होकर यही उसकी समाधि बनी। औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला। यासारखं या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार। हिंदुत्वाच्या शत्रूला त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातलं वक्तव्य प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आलं आणि त्याच्यापैकी छत्रपतींचे वंशज बाजूला बसले होते। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज। अजित पवारांची तक्रार शिंदेनी केल्याची माहिती असतानाच दुसरीकडे शिंदेनी शहांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली। तेव्हा फडणवीस आणि अजित पवारांशिवाय झालेल्या या बैठकीला शहा आणि शिंदेमध्ये नेमकं काय घडलं याचीच चर्चा आता सुरू झाली आहे। साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनिमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते। या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये दोन्ही नेते शेजारी बसलेले दिसतायत। सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धेच्या दौऱ्यावर आहेत। आर्वीमध्ये 720 कोटींच्या पायाभूत सुविधांच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालंय। आर्वी शहरातील प्रशासकीय भवनाचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। निधी वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी मोठं विधान केलंय। एकनाथ शिंदे अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार नाहीत, कॅबिनेटमध्ये थेट अजितदादांना जाब विचारतील असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। निधी वाटपावरून खासदार अमोल कोल्हेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय। सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली असा टोला कोल्हेंनी लगावलाय। महायुतीमध्ये काही आलबेल नाही असं देखील कोल्हे म्हणाले। संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना मंत्री अतुल सावे यांनी कानपिचक्या दिल्यात। एका कार्यक्रमासाठी संजय शिरसाट यांना उशीर झाल्याने मंत्री अतुल सावे हे चांगले चिडले होते आणि खैरे साहेबांसारखं करू नका असा टोला अतुल सावे यांनी शिरसाटांना लगावला। आमदार गोपीचंद पडळकरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या पर्वावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी पडळकरांनी शहांची भेट घेतली आहे। नागपूरचे भूषण गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश होणार आहेत, तर विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे 13 मेला निवृत्त होणार आहेत। गवईंची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी 24 मे 2019 मध्ये नियुक्ती झाली होती। आता ते 14 मेला सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत, तर 23 नोव्हेंबर 2025 ला ते निवृत्त होतील। मुंबईमध्ये शिंदे गटाचा ठाकरे गटाला धक्का मिळालेला दिसतोय। उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संजना घाडी पक्ष बदल करतात आणि या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे। शेतकऱ्याला कर्जमुक्ती करून त्याचं मनोमिलन वाढवण्याचं शासनाचं धोरण असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे। शेतकऱ्यांबाबत कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा झाल्याचंही राठोड यांनी म्हटलंय। रत्नागिरीमध्ये पालकमंत्री उदय सामंतांनी पोलीस आणि अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली आहे। अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते पुण्यातून। बातमी आहे पुणे पोलिसांच्या धडक कारवाई संदर्भातली। पुण्यातील हडपसर
परिसरातील सय्यद नगर भागातील गुंड टिपू पठाणचा पोलिसांनी माज उतरवलाय। जिथं गुन्हा केला तिथंच पोलिसांनी टिपू पठाणसह त्याच्या साथीदारांची धिंड काढली आहे। तर एका महिलेची जमीन बळकावल्या प्रकरणी टिपू आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याची धिंड काढण्यात आली आहे। बातमी पंढरपुरातून। पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये स्नानासाठी गेलेले 2 तरुण बुडाले। यातील एकाचा मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यास स्थानिकांना यश आलंय। दर्शन कोलते असं मृत तरुणाचं नाव असून तो जळगावातील रहिवासी आहे। अंबरनाथमध्ये दुचाकीवरून जात असताना कट मारल्याच्या रागातून एका तरुणावर चाकूने हल्ला केला। अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा भागामध्ये ही घटना घडली आहे। जखमीवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतात। अकोल्यातले तुळजापूर गावठाणमध्ये रात्री उशिरा एका 60 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या झाली आहे। अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने ही हत्या केली आहे। रस्त्याच्या कडेला एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळलाय। नागरिकांनी या पातूर पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस हे घटनास्थळी दाखल झालेत। पोलीस अधिक तपास करतात। नागपूर शिक्षण भरती घोटाळा प्रकरणामध्ये आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। उल्हास नरड आणि पराग पुडके याला 14 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत याचा शोध घेतला जाणार आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकपदी मान्यता दिल्याप्रकरणी शिक्षण विभागाचे उपसंचालकांना अटक करण्यात आली आहे। महिला डॉक्टरला लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली IPS अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दर्शन दुगड असं या अधिकाऱ्याचं नाव असून सध्या नंदुरबारमधील अक्कलकुवा या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर तो कार्यरत आहे। तर इमामवाडा पोलिसांनी या प्रकरणामध्ये प्राथमिक चौकशी सुरू केली आहे। आणि आता सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शिक्षकांना आणखी एक शाळा बाह्य काम करावं लागणार आहे। शिक्षकांना आता निरक्षरांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचं सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण संचालकांनी नुकतीच सूचना जारी केली आहे। शिक्षकांना निरक्षर व्यक्तींची नोंदणी उल्हास मोबाईल ॲपवर करायची आहे आणि शिवाय अध्यापन देखील त्यांना करायचं आहे। पंढरपूर जवळच्या टेंभुर्णीमध्ये गॅस चोरीचं मोठं रॅकेट उघडकीस आलंय। गॅस टँकरमधून गॅसची चोरी करून खासगी व्यक्तींना विक्री केल्याप्रकरणी राजस्थानमधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान गॅस विकत घेणाऱ्या खासगी व्यावसायिकांवर मात्र कारवाई केली नाहीये। त्यामुळे पोलीस अशा प्रकारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील केला जातोय। जालन्यामध्ये IPL क्रिकेट मॅचवर सट्टा लावणारे दोघं जेरबंद झाले आहेत। पोलिसांच्या कारवाईमध्ये 1,57,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेलाय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात। पुण्यातील हडपसर परिसरातील सय्यदनगर भागातील गुंड टिपू पठाणचा पोलिसांनी माज उतरवला। जिथं गुन्हा केला त्याच ठिकाणी पोलिसांनी टिपू पठाणसह त्याच्या साथीदारांची धिंड काढली आहे। एका महिलेची जमीन बळकावल्या प्रकरणी टिपू आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली। बातमी भुसावळमधून आहे। भुसावळ इथल्या नाहाटा चौफुलीवर असलेल्या उड्डाणपुलावर मध्यरात्री 17 चाक असलेला भला मोठा ट्रक अचानक उलटला आणि ट्रकने पेट घेतला। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेत चालकाला आणि क्लीनरला देखील तात्काळ बाहेर काढण्याची जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं। गाड़ी पीछे लो, डीजल टंकी टायर फूटेंगे। वो देखो टायर जल रहा। ले लो भैया टायर। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज। बातमी नंदुरबारमधून। नंदुरबारच्या धडगावातील बिलगावाच्या जंगलामध्ये वन विभागाने धडक मारलेली आहे आणि यावेळी नाल्यामध्ये लपवून ठेवलेल्या 53,000च्या 16 सागवान दांड्या जप्त करण्यात आल्या।
दरम्यान आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये 52 थळी नदीपात्रातून अवैधरित्या रेती चोरून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी 2 ट्रॅक्टरच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. तसंच त्यांच्याकडून रेतीसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये गुन्हे शोध पथकाने एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या तिघांना जेरबंद केलाय. यावेळी त्यांच्याकडून अग्निशस्त्रांसह 2 जिवंत काडतूस असा 96,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. त्याचप्रमाणे पुढील तपास पोलीस करतात. पुण्यातील कल्याणी नगर भागात असलेला पब पोलिसांनी सील केलाय. येरवडा पोलिसांनी पंचांच्या समक्ष पबच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकलंय. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केल्याचं कळत आहे. सांगली पोलिसांकडून तब्बल 84 लाखांचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आलाय. 813 किलो वजनाचा हा माल होता, ज्यात कोकेन, ब्राऊन शुगर, गांजाचा समावेश होता. जिल्ह्यातील 9 पोलीस ठाण्यांतर्गत 1986 पासून 2024 पर्यंत विविध कारवायांमध्ये हा नशेचा साठा जप्त करण्यात आला होता. अकोल्यामध्ये 73 वर्षीय वृद्ध व्यक्तीला दुचाकीवर आलेल्या तिघांकडून लुटण्यात आलंय. तिघांनी पळ काढलाय. पोलिसांकडून तिन्ही आरोपींचा शोध लावण्यात आलेला आहे आणि अवघ्या 24 तासामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान 13,000 रोख तर 100 अमेरिकन डॉलरच्या 8 नोटा असा मुद्देमाल जप्त झालाय. रत्नागिरीच्या दापोलीत समुद्रकिनारी बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळालाय. एरवी घाट माथ्यावर काळ्या मातीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवता येतो, मात्र कोकणातल्या समुद्रकिनारी वाळूतल्या बैलगाडी शर्यती पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो. ही शर्यत पाहण्यासाठी स्थानिकांसोबतच पर्यटकांनी देखील मोठी गर्दी केली होती. या बैलगाडी शर्यतीमध्ये पहिला क्रमांक सुबोध बोरकर यांनी पाळंदे, तर दुसरा क्रमांक मयेकर बंधूंनी, तर तिसरा क्रमांक आरेकर बंधूंनी पटकावला. आणि आता बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये मडबातची परंपरा सुरू असून आजही ती जपली जाते. आयुर्वेदिक मातीचा लेप लावून उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून प्रतिबंध व्हावा या हेतूने मडबातचं आयोजन केलं जातं. हनुमान जयंतीच्या येणाऱ्या रविवारी शेकडो नाशिककर एकत्र येऊन या मडबातमध्ये सहभागी होतात. संपूर्ण अंगाला मातीचा लेप लावून गाण्यावर नाशिककर थिरकताना दिसतात. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 न्यूज बातमी नाशिकातूनच आहे. नाशिकच्या येवला शहरामध्ये अवकाळी पावसाने संध्याकाळच्या सुमारास हजेरी लावली होती. शहरातील एका मस्जिदवर वीज कोसळल्याने मस्जिदचा मिनाराचा घुमटाचा काही भाग कोसळलाय, तर शॉर्ट सर्किट होऊन इलेक्ट्रॉनिक उपकरणांचं नुकसान झाल्याचं देखील समोर येत आहे. नांदेडच्या देगलूर हाडेगाव रस्त्यावर कर्नाटकाच्या बसचा अपघात झालेला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये गेली आहे. यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र 5 ते 6 प्रवासी किरकोळ जखमी झाले. समृद्धी महामार्गावर दोणगाव जवळील पुलाखालून जाणारे एक मोठं ट्रेलर हे 2 तास अडकून पडलं होतं. मात्र 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर हे ट्रेलर काढण्यात यश आलंय. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उंच आणि जड वाहनांमुळे महामार्गाच्या पुलांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संभाजीनगरात 2 दुचाकींचा समोरासमोर धडकून भीषण अपघात झालाय. अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झालेत. पोलीस पुढील चौकशी करतात. राज्यासह कोकणामध्ये उन्हाचा कडाका वाढतच चाललाय. मात्र कोकणामध्ये पर्यटकांचा उत्साह काही कमी नाहीये. सलग आलेल्या 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणामध्ये गर्दी पाहायला मिळते. कोकणातील धार्मिक स्थळे, समुद्र किनारे आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेली प्रसिद्ध ठिकाणी पर्यटकांनी गजबजून गेली. उरण येथील पिरवाडी समुद्र किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावरच्या खडकावर तरुण पर्यटक अडकले होते. वेळीच हे लक्षात येता
सागर रक्षक दलाचे मदतनीस धावून गेले आणि बोटीने जाऊन सुरक्षा रक्षकांनी पर्यटकांना सुखरूप वाचवलंय। चारही तरुण पर्यटक मुंबईतील रहिवासी असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नांदेड हिंगोली राज्य महामार्गावर दुर्घटनाग्रस्त बस आरटीओने हटवली असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय। अनेक दिवसांपासून ही खासगी लक्झरी बस जळालेल्या स्थितीमध्ये रस्त्यावर उभी आहे आणि या सगळ्या दृश्यांमधून काय साध्य करत आहे असा सवाल वाहतूक करणारे प्रवासी आणि वाहन चालक करतात। अजंठा कॅटामॅरॅन बोटीचा वाहतूक परवाना निलंबित करण्यात आलेला आहे। मांडव्याजवळ अजंठा कंपनीच्या कॅटामॅरॅन या बोटीला अपघात झाला होता। बोटीमध्ये छिद्र पडल्याने बोटीमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली होती। पुढील आदेशापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले। पुणेकरांना लवकरच भूमिगत मेट्रो मिळणार आहे। स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रोला मुहूर्त मिळालाय। 3 ते 4 महिन्यामध्ये काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। बदलापूर रेल्वे स्थानकावर तात्पुरत्या स्वरूपामध्ये शेड उभारण्याची मागणी महाविकास आघाडीने केली आहे। प्लॅटफॉर्म नंबर 1, 2 आणि होम प्लॅटफॉर्मवर अजूनही प्रशासनाने पूर्ण शेड टाकलेली नाहीये। तर प्रवाशांना रेल्वे पकडण्यासाठी उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात, त्यामुळे शेड बसवण्याची मागणी करण्यात आली आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। जो व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तो आहे नंदुरबार मधला। आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे या ठिकाणी या व्हिडिओने काढलेले आहेत। या दृश्यांमध्ये बांबूच्या झोळीतून रुग्णांना उपचारासाठी न्यावं लागतंय आणि त्यासाठी करावी लागते जंगलातून 15 किलोमीटरची पायपीट। तरुणाने खांद्यांवर रुग्णाला वाहून नेतानाची ही दृश्य आहेत आणि या दृश्यांमध्ये आदिवासी बांधव आहेत आणि गेल्या 2 महिन्यांमध्ये बांबू झोळीतून जीवघेण्या प्रवासाची ही तिसरी घटना आहे। त्यामुळे हे सरकार आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळतंय का असा सवाल उपस्थित होतोय। तर आपण पाहतोय नंदुरबार मधून वारंवार या घटना समोर येत आहेत। महिनाभरातली ही तिसरी घटना आहे आणि साम टीव्ही कडून वारंवार नंदुरबार मधली ही दृश्य दाखवली जातात, मात्र तरी देखील नंदुरबारच्या प्रशासनाला जाग येत नाहीये ही आश्चर्याची बाब आहे। वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। शेत शिवाराला अज्ञातानं पेटवल्याची घटना आज पाठोपाठ 2 ठिकाणी घडलेली आहे। एकीकडे अंबळनेरच्या कळमसरे शिवारामध्ये अज्ञाताने ढीक करून ठेवलेल्या सुमारे 100 क्विंटल ज्वारीला पेटवलंय, तर दुसरीकडे जळगावच्या जामनेर मधल्या शेतामध्ये कापून ठेवलेल्या मक्याला देखील अज्ञातानं आग लावली आहे। यात शेतकऱ्याचा 3.5 लाख रुपये किमतीचा 200 क्विंटल मका जळून खाक झालाय। नुकसान भरपाईची अपेक्षा शेतकऱ्याने मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केली आहे। आग लावणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी नाशिकमधून। नाशिकच्या येवल्यातील मातुल ठाणमध्ये शेळ्यांच्या शेडवर वीज पडली आहे। यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र शेळ्यांचं शेड जळून खाक झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नांदेडमध्ये कोबीला 5 रुपये दर मिळतोय। चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेने या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली, मात्र उत्पादनाचा खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत। हिंगोलीच्या औंढामध्ये येडूत गावातील शिवारामध्ये उष्णतेमुळे टरबूज बागा करपून गेल्यात, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय। आणि आता तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आईस्क्रीम खाल तर थेट दवाखान्यात जाल असं आम्ही म्हणतोय, त्याला एक घटना कारणीभूत ठरली आहे। भंडाऱ्यातील एका मॉलमध्ये चक्क एक्सपायरी झालेल्या आईस्क्रीमची विक्री होत होती। पाहूया नेमकं काय प्रकरण आहे। तुम्ही खाताय विषारी आईस्क्रीम। एक्सपायरी डेट लपून विक्री। गारेगार आईस्क्रीम बेतेल जीवावर। उन्हाळ्यात चवीनं आईस्क्रीम खाताय तर सावधान। आम्ही असं म्हणतोय कारण गारेगार आईस्क्रीम विषही ठरू शकतं। कारण भंडाऱ्यात घटनाच अशी घडली आहे।
तुमसरमधील अभिषेक भुरे या तरुणानं एका कंपनीच्या संत्रा बर्फी फ्लेवरचं आईस्क्रीम विकत घेतलं होतं. त्या बॉक्सवर एकावर एक स्टिकर लावलेले आढळून आले. वरचा स्टिकर काढल्यानंतर खालचा स्टिकर पाहून त्याला धक्काच बसला, कारण आईस्क्रीमची एक्सपायरी डेट उलटून गेली होती. मी रिलायन्स स्मार्टमध्ये आईस्क्रीम घ्यायसाठी आलो होतो, पण इथे MFG आणि एक्सपायरीवर एक टॅगलाईन लावलेली होती, म्हणजे एक स्टिकर लावलेला होता, ज्यावर फक्त MFG दिसत होती, एक्सपायरी दिसत नव्हती. मी जस्ट चेक केली एक्सपायरी कधी आहे, म्हणजे स्टिकर ओपन करून त्यावर एक्सपायरी झालेला माल हे लोक विकत आहेत. अशा प्रकारे नागरिकांचा छळ होत आहे, यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. हे आईस्क्रीम एकावर एक फ्री अशा आकर्षक ऑफर अंतर्गत विक्रीस ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून ग्राहक अधिक प्रमाणात खरेदी करतील. उन्हाळ्यात थंडगार पदार्थांची मागणी वाढत असते. याचाच गैरफायदा घेत ग्राहकांच्या आरोग्याशी सर्रास खेळ सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासन, ग्राहक संरक्षण विभाग आणि पोलिसांनी कारवाई करावी अशी आता मागणी होतीये. जे लोकांच्या आरोग्याची खेळ खेळत आहेत अशा युनिटवर औषध व अन्न प्रसाधन जे विभाग आहे आणि नगरपालिका यांनी चौकशी करावी आणि संबंधित तुमसरमध्ये अशा प्रकारची तपासणी करून ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे एक्सपायरी डेटच्या वस्तू किंवा खाद्य पदार्थ आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी करतो. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांनीही नागरिकांना सावधगिरीचा सल्ला दिलाय. प्रशासन विभागाने कोणत्याही फूडची एक क्वालिटी डिसाईड केलेली असते. त्या क्वालिटीच्या नुसार त्याची त्या प्रोडक्टची इफिशियन्सी ते तयार करतात, त्याच्यानुसार त्याला एक्सपायरी डेट देतात. त्या अनुषंगाने त्याची एक्सपायरी डेट हे त्या प्रोडक्टला बघून केली जाते आणि नंतर ती खाल्ल्यास किंवा उपयोगात आला तर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. उन्हाळ्याचे दिवस असल्यानं आईस्क्रीम खाण्याचा मोह आवरता येणार नाही, पण तब्येतही चांगली ठेवायची असेल तर आईस्क्रीम असो किंवा आणखी कुठला गारेगार पदार्थ, एक्सपायरी डेट तपासूनच खाण्याचा आनंद लुटा. सुभाष देशमुख, साम टीव्ही न्यूज, भंडारा.